नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वादाची रसोई। आज आपण सोयाबीन आणि हिरव्या वाटाण्याचा छान असा मसाले भात किंवा मसाले पुलाव बनवणार आहोत। बनवायला खूप सोपा आहे, चवीला अगदी उत्कृष्ट लागतो। त्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला एक पातेल्यामध्ये 1 ग्लास पाणी गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला सोयाबीन छान भिजवून घ्यायचे। गरम पाण्यामध्ये सोयाबीन पटकन भिजले जातात। तर सोयाबीन छान भिजवून घेतले, त्यातलं पाणी पिळून मी सोयाबीन साईडला ठेवून दिलेले आहेत। आता एक बेसिक मसाला आपण बनवणार आहोत। तर त्यासाठी ना आपण एक तवा घेतलेला आहे, तव्यावरती 1 चमचा जिरे, 1 चमचे अखंड धने, अर्धा इंच दालचिनीचा तुकडा, 2 मिरी आणि 2 लवंगा घेतलेले। ते छान मी तव्यावरती भाजून घेतले आणि त्याचं मी मिक्सरला छान असं दरदरीत वाटण बनवून घेणार आहे। आता हे छान मी मिक्सरला वाटून घेते। आता हे जे छान मी दरदरीत असा मसाला बनवून घेतलेला आहे, तो एका वाटीमध्ये मी काढून घेणार आहे आणि त्याच आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धी वाटी मटार टाकणार आहे। अर्धी वाटी मटार, 5-6 हिरव्या मिरच्या, 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकून हे छान ह्याचं हिरवं वाटण बनवून घ्यायचं आहे आपल्याला। पाहू शकता मी मिक्सरला आता हे छान हिरवं वाटण बनवून घेते। तुम्ही पाटावर, वंटावरती किंवा खलबत्त्यामध्ये पण ह्याचं छान हिरवं वाटण बनवून घेऊ शकता। तर मी आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करते, पाण्याने पटकन ते वाटलं जाईल। तर मी पाणी आता ॲड केलेलं आहे आणि आता ह्याचं छान हिरवं वाटण मी बनवून घेते। पाहू शकता आता आपलं छान असं हिरवं वाटण तयार आहे, अगदी छान कलर पण आलेला आहे। आता आपण मसाला पुलाव बनवायला घेऊया। तर त्यासाठी मी बिर्याणी पॉट घेतला आहे। बिर्याणी पॉटमध्ये 2 चमचे तूप ॲड केलेले आहे। तूप छान मेल्ट झालं की त्याच्यामध्ये 1 चमचा जिरे, 1 मोठी इलायची, 1 स्टार फूल, 2 तमालपत्रे ॲड करायचे आणि हे सर्व खडे मसाले छान तुपावरती परतून घ्यायचे। हे खडे मसाले व्यवस्थित तुपावरती परतले की त्याच्यामध्ये एक मोठ्या साईजचा कट करून घेतलेला कांदा ॲड करायचा आहे। कांदा पण आपल्याला छान परतून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं। कांदा आता आपला छान परतलेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपण कढीपत्ता ॲड करू। कढीपत्ता पण छान परतून घेऊया। कढीपत्ता छान परतलेला आहे, कांदा पण छान परतलेला गेला आहे। आता ह्याच्यामध्ये हिरवे वाटाणे टाकूया। हिरवे वाटाणे पण छान कांद्यासोबत परतून घेऊया आपण। हिरवे वाटाणे छान परतले गेले की त्याच्यामध्ये आपण बनवून घेतलेलं हिरवं वाटण ॲड करायचं आहे। हे हिरवं वाटण पण छान मटारबरोबर छान परतून घ्यायचं आहे तुपावरती आपण। पाहू शकता अशा पद्धतीने छान हिरवं वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे। थोडंसं पाणी ह्याच्यामध्ये ॲड करा म्हणजे पटकन वाटण शिजलं जाईल, कारण हे हिरवे वाटाणे आहेत त्यामुळे याला शिजायला थोडा वेळ लागतो। थोडंसं पाणी मी ॲड केलेलं आहे। कलर पाहू शकता किती सुंदर आलेला आहे ह्याला। आता ह्याच्यामध्ये एक मोठ्या टोमॅटोची प्युरी ॲड करायची आहे आपल्याला। टोमॅटो छान मी मिक्सरला फिरवून घेतलेला आहे आणि त्याची प्युरी मी ह्याच्यामध्ये ॲड करते। ही प्युरी पण आपल्याला छान हे सर्वांबरोबर मिक्स करून घ्यायचे। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स झालं की त्याच्यामध्ये आपण भिजवून घेतलेले सोयाबीन ॲड करायचे। सोयाबीन पण छान मिक्स करून घ्यायचे ह्या सर्व जिन्नस बरोबर। पाहू शकता एकदम छान पद्धतीने हे सर्व मसाले एकत्र झालेले आहेत किंवा सर्व जिन्नस एकत्र झालेले आहेत। आता ह्याच्यामध्ये घरातले बेसिक मसाले ॲड करायचे। 1 चमचा मी धनेपूड ॲड केले, 1 चमचा गरम मसाला ॲड केलेला आहे, थोडीशी हळद ॲड केलेली आहे आणि ह्याच्यामध्ये लाल तिखट वगैरे मी ॲड करणार नाही। चवीपुरतं मीठ ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे, कारण आपण हिरवे मिरची जास्त घातलेले आहेत त्यामुळे तिखट ॲड करण्याची गरज नाही आहे आणि चवीपुरतं मीठ ॲड केलेलं आहे। आणि हे सर्व मसाले आता ह्या वाटणाबरोबर किंवा ह्या सर्व कांदा, हिरवे मटार, टोमॅटोची प्युरी हे सर्वांबरोबर छान मिक्स करून घ्यायचे। थोडंसं लाल तिखट ॲड करायचं आहे, कारण हे कलरचं लाल तिखट आहे। ॲक्च्युली हे तिखटवालं लाल तिखट नाही आहे, हे कलरवालं आहे। तर हे छान मिक्स करून घ्यायचं आणि आता ह्याच्यामध्ये तांदूळ ॲड करायचं आहे आपल्याला। हे मी 2-3 पाण्याने छान तांदूळ वॉश करून भिजत घातला होता 15 मिनटं, तो तांदूळ मी ह्याच्यामध्ये ॲड करते। तुम्ही नाही भिजत घातला तरी चालतो। आता तांदूळ छान हे सर्व जिन्नस बरोबर मिक्स करून घेऊया आपण। पाहू शकता अशा पद्धतीने छान एकत्र मिक्स करून घेतलेलं आहे मी तांदूळ। आता हे तांदूळ शिजण्या एवढं ह्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आपल्याला। सपोज 1 वाटी तांदूळ असेल तर आपल्याला 2 वाट्या पाणी ॲड करायचं आहे, म्हणजे व्यवस्थित ते मेजरमेंट आहे। तर छान मी पाणी ॲड केलेलं आहे आणि आता आपण जो पहिल्यांदा आपण मसाला तव्यावरती जो भाजून घेतला होता, जिरे धने, त्याचा मसाला ह्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचा आहे, वरून ॲड करायचा आहे आणि तो छान मिक्स करून घ्यायचा भाताबरोबर, पुलाव बरोबर। आता या पुलावला छान एक दणकून उकळी येऊ द्यायची। पाहू शकता अशा पद्धतीने रट हा उकळायला लागला पुलाव की ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि ह्याच्यावरती प्लेट झाकून हा पुलाव 15 ते 20 मिनटं छान शिजू द्यायचा आहे आपल्याला।
15 ते 20 मिनिटात हा पुलाव व्यवस्थित शिजला जातो आणि हा पुलाव खूप छान लागतो. रायत्याबरोबर किंवा नुसता असाही तुम्ही तूप आणि हा पुलाव खाऊ शकता. खूप छान लागतो. तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि मला कमेंट करून सांगा की पुलाव कसा बनला होता. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुम्हाला कोणती रेसिपी पाहायला आवडेल तेही मला नक्की